नमस्कार. नेहमीप्रमाणेच कृषी दर्शन या कार्यक्रमामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आपण यशोगाथा जाणून घेणार आहोत एका अशा प्रगतिशील शेतकऱ्याची की जो मूलतः ज्याचा जो विषय आहे तो आहे रसायन अभियांत्रिकी पदवीधर. ही त्याची मूळ पदवी आहे. परंतु असं असून देखील कुठेही असं नोकरी पाशात न गुंडाळता त्यांनी शेती करायचं हेच ठरवलं. बरं, शेती करायचं म्हणजे नुसतीच शेती एक पारंपरिक पद्धतीने करत राहायचं का? तर नाही. अर्थातच प्रगतिशील हे ज्याला विशेषण मिळतं जेव्हा, तेव्हा त्यामागे त्याचे अनेक विविध अशी मेहनत त्याची दिसून येते. नवनवीन नाविन्यता त्याच्या शेती करण्याबद्दल दिसून येते. आणि म्हणूनच आज जे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात, हनुमंतगाव जिल्हा अहमदनगर तिथले आज एक शेतकरी मित्र जे आपले आहेत त्यांना आपण आमंत्रित केलेले आहे. तर त्यांची आपण आधी ओळख करून घेऊया. त्यांचं नाव आहे मच्छिंद्रजी खोलप. नमस्कार. जसं मी म्हटलं की मूलतः त्यांनी रसायन अभियांत्रिकी पदवी घेतली आणि त्यानंतर शेतीतच काहीतरी करून दाखवायचं या निश्चयाने त्यांनी एक शेतकरी म्हणून स्वतःचं एक प्रोफेशन नवे एक व्यवसाय निवडला. आणि ह्याच्यातच नवनाविन्य करता करता त्याची दखल अनेक माध्यमातून घेतली गेली, ज्यामध्ये त्यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय तसंच देशस्तरीय सुद्धा अनेक विविध असे पुरस्कार त्यांना या क्षेत्रामध्ये मिळाले. अगदी वानगी दाखल काही सांगायचे झाले तर सह्याद्रीचा कृषी सन्मान पुरस्कार असू दे किंवा वसंतराव नाईक कृषी भूषण पुरस्कार असू दे किंवा दिल्ली कृषी अनुसंधान संस्थेचा मानाचा असा आदर्श शेतकरी पुरस्कारही त्यांच्या नावे त्यांना मिळालेला आहे. तर अशा या प्रगतिशील शेतकऱ्याची यशोगाथा जाणून घेऊया त्यांच्या शब्दातून. थोडक्यात मी सांगितलेलं आहे की तुम्ही एक प्रगतिशील शेतकरी आहात. मुळात मला असं सांगा मच्छिंद्रजी की तुम्ही पदवीधर म्हणजे सायन्स शाखेतनं कुठेतरी नोकरी करायची, काहीतरी दुसरा व्यवसाय करायचा, मग शेतीकडे कसे काय वळलात? तर सांगायचं म्हणजे मी रासायनिक शास्त्राची ज्यावेळेस पदवी घेतली त्यावेळेस असंच अनेक पदवीधरांसारखा एक व्यवसाय चालू केला होता, एक इंडस्ट्री. त्याच्यामध्ये थोडंसं अपयश आलं आणि अपयश ते भरून काढण्यासाठी किंवा आर्थिक तोटा झाला होता ते भरून काढण्यासाठी ते वडिलोपार्जित शेती जी आहे तिला एक शास्त्राची जोड देऊन तर शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन करून तर आपलं जीवनस्तर कसं उंचावता येईल याच्याकडे प्रामुख्याने लक्ष देण्यात आलं. शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे अध्यक्ष देखील आहात राहुरी ह्याच्यात. तर जसं तुम्ही म्हणता की शेतीकडे तुम्ही वळलात, तर आधी मला सांगा की तुमची शेती ही कोरडवाहू आहे की बागायती? कशा पद्धतीची शेती आहे तुमची? आमची सर्व बागायती शेती आहेत. पण बागायती शेतीच्या सुद्धा वेगवेगळ्या समस्या आहेत. त्याच्यामध्ये साधारण अति पाण्याचा वापर केल्यामुळे जमिनीची सुपीकता दिवसेंदिवस कमी होत गेलेली होती. पण ते विज्ञानाची कास धरून तर प्रामुख्याने जमिनीची सुपीकता वाढवण्यामध्ये आम्ही बऱ्यापैकी त्याच्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत. गेली किती वर्ष तुम्ही शेती करताय? साधारण मी 2004 पासून मी नियमित शेती करत आहोत. प्रथम सुरुवात तुम्ही कशी केली? पूर्वीला आमच्याकडे साधारण ऊसाची शेती साधारण 1950 पासूनच होत आहे. कारण आमच्या परिसरामध्ये आशिया खंडातला पहिला साखर कारखाना पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखाना हे आमच्याच परिसरात आहे. आणि ऊस शेती प्रमुख पीक आहे ऊसाचं. आणि पूर्वीच्या काळामध्ये जमीन सुपीकता व्यवस्थित असल्यामुळे जी पूर्वीची उत्पादकता होती जवळजवळ एकरी 70-80 मेट्रिक टनापर्यंत. पण आपण ज्यावेळेस हरित क्रांती आली त्यावेळेस अति रासायनिक खताचा वापर, अति पाण्याचा वापर याच्यामुळे ऊसाची उत्पादकता ती पूर्वीला 80-90 टन येत होती. तर मध्यंतरी 80-90च्या दशकामध्ये ती 25-30 टनापर्यंत इतकी कमी झाली होती. आणि ती शेती शेतकऱ्याला किंवा याला परवडण्यासारखी राहिलेलीच नव्हती. तर ते शेतीमध्ये ज्यावेळेस मी शेती करायची घेतली त्यावेळेस विज्ञानाची कास म्हणजे आपण जवळच आमच्या शेजारी जवळच असलेलं महात्मा फुले कृषी विद्यापीठ असेल, त्यांच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधून याच्यामध्ये आपल्याला काय काय उपाय करता येतील याची एक दखल घेतली थोडक्यात. त्याच्यामध्ये नव्यानेच एक शेतकरी शास्त्रज्ञ मंच डॉक्टर किरण कोकाटे यांनी सुरू केलेला होता. जे कृषी संचालक आहेत
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे, हम्म. त्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचामध्ये आम्ही दाखल झालो. अच्छा. हो, त्याच्यामध्ये ज्या शेतीच्या ज्या मूळ हे आहेत, मूलभूत गरजा असतील, समजा जमिनीची सुपीकता, पाणी व्यवस्थापन, त्याचं तंत्रज्ञान, नवीन नवीन वाण याची कशी सांगड घालता येईल आणि त्याची व्यवस्थित माहिती आधी कशी करून घेता घेता येईल. येईल बरोबर. आणि ते आपल्या शेतावर कसं इम्प्लिमेंट करता येईल आपल्याला, हे सर्व मी काही काळामध्ये त्याच्यामध्ये अभ्यास केला. बरोबर. आणि तेच आपल्या शेतीमध्ये मी अवलंबन त्या पद्धती. हो. निश्चित, जसं तुम्ही म्हणाले मच्छिंद्रजी की त्यांनी सर्वतः सगळ्यात आधी गोष्ट काय केली की विज्ञान आणि जी पारंपरिक शेती आहे याची सांगड कशी घालता येईल हा दृष्टिकोन त्यांनी जोपासला आणि त्याच्यासाठी शेतकरी आणि शास्त्रज्ञ मंचामध्ये ते स्वतः समाविष्ट झाले आणि आज त्याचे अध्यक्ष आहात. तर निश्चितच तुम्ही ज्या प्रकारची ऊसाची लागवड, म्हणजे तुमच्या पट्ट्यामध्ये मुख्यतः ऊस हेच प्रमुख पीक असल्यामुळे तुमची कोणती पीक पद्धत आहे? साधारण ऊसाचे 3 हंगाम असतात प्रामुख्याने. एक अडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू. तर प्रामुख्याने मी ज्यावेळेस शेती सुरुवात केली त्यावेळेस एक तर अडचणीत, म्हणजे एक व्यवसायामध्ये अडचण आलेली होती आणि त्याच्यामधून सुरू करायची होती आणि त्याच्यामध्ये दोन्ही म्हणजे आपल्याला अर्थकारण सुद्धा झालं पाहिजे. ते महत्त्वाचं आहे, सर्वात शेतकऱ्याच्या दृष्टीने सर्वात महत्त्वाचं आहे. आणि तिन्ही हंगामामध्ये त्याला 4 पैसे मिळालेच पाहिजे. साधारण खरीप असेल, रब्बी असेल आणि उन्हाळी असेल. तर साधारण ऊसाचे 3 हंगाम असतात, साधारण अडसाली, पूर्व हंगामी आणि सुरू. तर मी निवड करताना असं निवडले की आपल्याला तिन्ही हंगामात कसे पैसे भेटतील. अच्छा. त्याच्यामध्ये पूर्वी सोयाबीनचं एक खरीप हंगामामध्ये सोयाबीनचं पीक निवड केली. तर साधारण बीज उत्पादनाचे कार्यक्रम घेऊन एकरी साधारण 12 ते 14 क्विंटल पर्यंत सोयाबीनचं उत्पादन घेतलं. त्या सोयाबीनच्या पिकातून आपण म्हणजे एक भांडवल तयार होतं की पूर्व हंगामीचा ऊस आपण तयार करू शकतो. बरोबर. आणि नुसतं ऊस घेतला तर त्या ऊसामध्ये आता म्हणजे रब्बी सीझन येतो, रब्बी हंगाम चालू होतो. मग त्या रब्बी हंगामामध्ये ऊसामध्ये कोणते कोणते आंतरपिकं आहेत, त्याच्यामध्ये पूर्व हंगामी ऊसामध्ये सर्वात जास्त एक आपल्याला संधी आहे जास्तीत जास्त आंतरपीक घेण्याची. प्रामुख्याने त्याच्यामध्ये आपण कांदा घेऊ शकतो, बटाटा घेऊ शकतो, हरभरा घेऊ शकतो. अच्छा. भाजीपाल्याची सुद्धा काही पिकं घेऊ शकतो. पण हे सर्व घेत असताना आपल्याला त्याच्यामध्ये तंत्रज्ञानाची फार मोठी गरज आहे. त्याच्यासाठी म्हणजे पाणी व्यवस्थापन हे फार महत्त्वाचं, एकदम त्याच्यामध्ये कळीचा मुद्दा आहे. कारण शेवटी कसं असतं, उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पन्न याचा ताळमेळ बसणं फार गरजेचं आहे. नव्हे त्यातनं काहीतरी लाभांश मिळणं हे फार गरजेचं आहे. तर या अनुषंगाने काय सांगाल? कारण शेवटी कसं असतं, उत्पादन खर्च आणि मिळणारं उत्पन्न याचा ताळमेळ बसणं फार गरजेचं आहे. नव्हे त्यातनं काहीतरी लाभांश मिळणं हे फार गरजेचं आहे. तर या अनुषंगाने काय सांगाल? साधारण आपण ज्यावेळेस अडसाली ऊसाची लागवड करतो त्याच्यामध्ये आपल्याला मर्यादा असतात आंतरपीक घेण्यामध्ये. प्रामुख्याने आपण त्याच्यामध्ये सोयाबीनच एकमेव आंतरपीक घेऊ शकतो किंवा भाजीपाल्याची पिकं काही आपण घेऊ शकतो. पण त्याच्यामध्ये जोखीम फार जास्त असते. तर पूर्व हंगामी आम्ही जो पद्धत निवडली आहे ती पूर्व हंगामी ऊसाची. त्याच्यामध्ये आपण विविधता आहे आंतरपीक घेण्यामध्ये. प्रामुख्याने ज्यावेळेस पूर्व हंगामी ऊसामध्ये आपण एक थंडीचा पिरियड चालू होतो, त्याच्यामध्ये बटाटा हे आंतरपीक साधारण आम्ही 10 ते 12 वर्षापासून सातत्याने घेत आलेलो आहोत. अच्छा. आणि आम्हाला त्याच्यामध्ये गेले 2 वर्ष सोडलेत अवकाळी पावसाचे, त्याच्यात नाही तर 10 वर्ष आम्हाला ह्या पिकाने भरपूर उत्पादन दिलेलं आहे. पण मग त्याचा जमिनीवर काही परिणाम होत नाही सातत्याने एकच एक पीक घेतलं गेलं तर? नाही, ते त्याच्यामध्ये आपण खरीप सीझनमध्ये सोयाबीनचं मुख्य पीक घेत असतो. अच्छा. हो. सोयाबीनमध्ये कसं ते तेलवर्गीय पीक असल्यामुळे आणि एक द्विदल पीक असल्यामुळे ती जमिनीची सुपीकता, त्याचा पाला पाचोळा याच्यामुळे टिकून राहते. आणि ऊसामध्ये बटाटा आंतरपीक घेत असताना त्याच्या जोडीला आम्ही हरभऱ्याचं सुद्धा पीक घेत असतो की जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठीच त्याचा उपयोग जास्त करण्यात येतो. मग ही जेव्हा आंतरपिकं तुम्ही घेता तेव्हा त्याबद्दल काही विशिष्ट काळजी घ्यायची आहे, खबरदारी घ्यायची, ती कोणकोणत्या स्वरूपाची असते? साधारण आंतरपिकं घेताना प्रामुख्याने आपली मुख्य पिकाची त्यांनी स्पर्धा करणारी नसावी. अच्छा. हा, हे फार महत्त्वाचं, हे सर्वात महत्त्वाचं आहे.
कारण आंतरपिकामुळे मुख्य पिकाचं उत्पादन कमी न होता ते वाढलं पाहिजे. त्यासाठी कोणते निवडायचे की साधारण ती मुख्य पिकापेक्षा छोटी असतील, ते कमी कालावधीची असतील आणि त्याचं पाणी व्यवस्थापन हे आपल्याला चांगल्या प्रकारे कसं करता येईल हे आपण त्याची खबरदारी घेतली पाहिजे. मला असं वाटतं त्याचं जे खाद्य वगैरे आहे, खत फवारणी वगैरे, ती कशा प्रकारे असावी, की मुख्य पिकाला धरूनच ती दिलं जावं किंवा त्याची काही वेगळी मात्रा असावी त्या पिकाबर हुकूम? त्याची म्हणजे शास्त्रीय पद्धतीने जी शिफारस केलेली आपल्या जमिनीच्या आपण माती परीक्षणानुसार त्याची खतमात्रा आणि मुख्य पिकाची खतमात्रा वेगळी असते. त्याच म्हणजे पाणी व्यवस्थापनामध्ये सुद्धा आपण सुरुवातीच्या काळामध्ये की आंतरपिकाला फार कमी पाणी लागतं किंवा ऊसाला जे पाणी दिलं जातं दोन्हींचं पण त्याच्यामध्ये आपल्याला समाविष्ट होऊ शकतो. ठीक आहे. जसं तुम्ही पाण्याचा उल्लेख केला की ऊस हे असं पीक आहे की ज्याला भरपूर पाणी लागतं आणि ऊस हे असं पीक आहे की जे लागवडीपासून ते तयार होईपर्यंतचा कालावधी या इतर पिकांच्या तुलनेने थोडा अधिक असतो. तर मग अशा वेळेला पाण्याचं नियोजन हे फार महत्त्वाचं होतं आणि दिवसेंदिवस आपण बघतोय की सगळीकडे अनियमितता आहे, विशेषतः पावसाची अनियमितता, नंतर काही निसर्गाच्या अवकळा अधूनमधून येत असतात. म्हणजे ह्या सगळ्या परिस्थितीला तोंड देत देत एका शेतकऱ्याला पुढे जायचं असतं. तर मग म्हणूनच त्याला अनुलक्षून आजकाल ठिबक सिंचन आणि ज्या तुषार सिंचन पद्धतीचा हा एक मोठा महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून राबवला जातोय केंद्र शासनाकडून. तर एक शेतकरी म्हणून याचं अनन्यसाधारण महत्त्व तुम्ही कसं सांगाल? तुम्ही कशा पद्धतीचा वापर करता? कारण इथून पुढे आपल्याला पाण्याची फार म्हणजे उपलब्धता आणि त्याचा वापर याच्यामध्ये फार म्हणजे काटकशाने शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे. एकतर बहुतांश शेतकरी अल्पभूधारक होत चाललेले आहेत. हो ना. शेती छोटी होत चालली आणि पाण्याचं जास्त पर ड्रॉप मोर क्रॉप म्हणजे ही संकल्पना आहे आपल्या पंतप्रधानांची. पण त्याच्या सुरुवातीच्या काळामध्ये ऊसाला फार कमी पाणी लागतं आणि त्या पिरियडमध्ये आपण आंतरपीक आणि घेऊन ते पाण्याची तेवढी गरज भागू शकतो आपण आणि आपल्याला एक वेगळ्या उत्पन्नाचा स्रोत सुद्धा आपल्याला त्याच्यापासून निश्चितच भेटतं. हे करत असताना आंतरपिका म्हणून दुसरा एक फायदा आपल्याला याच्यात येतो की तण नियंत्रण. हे फार शेतकऱ्यांना तणांचा प्रादुर्भाव खूप मोठा होतो आणि एक आच्छादन ते आंतरपिकामुळे ते आच्छादन आपल्या जमिनीवर होतं. त्याच्यामुळे ते तण नियंत्रण असं बायोलॉजिकल आपण वीड कंट्रोल म्हणतो ते ऑटोमॅटिक आंतरपिकातून नियंत्रण सुद्धा. कारण मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांचा खर्च आज तण नियंत्रणासाठी होत असतो. त्याने सुद्धा आपण बऱ्यापैकी तो एक कमी करू शकतो. आणि दुसरे एक आंतरपिकातून एक मोठ्या प्रमाणात आपल्याला सेंद्रिय पदार्थ सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. आणि त्या सेंद्रिय पदार्थ आपला म्हणजे शेतीचा कणा आहे सेंद्रिय कर्ब. हो ना. तो सेंद्रिय कर्ब वाढला तरच आपलं जीवाणू खतं किंवा रासायनिक खतं यांची उपलब्धता किंवा त्याचं पीक व्यवस्थित आपटेक करू शकतं. आंतरपिकातून म्हणजे आपल्याला ते उत्पादन तर भेटतं पण जमिनीची सुपीकता किंवा मुख्य पिकाचं उत्पादन वाढण्यासाठी सुद्धा आपल्याला भरपूर मदत होते. तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळी पीक पद्धतीचा अवलंब तुम्ही करत असतात ऊस लागवड करताना. तुम्ही जसं म्हणालात की वेगवेगळी पीक पद्धतीचा अवलंब तुम्ही करत असतात ऊस लागवड करताना. तर चालू वर्षी तुम्ही कुठली पीक पद्धत अवलंबली? आता चालू वर्षी आम्ही साधारण खरीपमध्ये सोयाबीन आणि तूर हे दोन्ही पिकं म्हणजे आंतरपीक घेतलेले आहे. सोयाबीन म्हणजे तूर आणि सोयाबीन याचं कॉम्बिनेशन केलेलं आहे. अच्छा, वेगळंच आहे जरा. हो. त्याच्यामध्ये प्रामुख्याने म्हणजे बीबीएफ यंत्राने म्हणजे यांत्रिकीकरण बीबीएफ यंत्राने सोयाबीनची पेरणी केलेली आहे आणि साधारण 5 ओळीनंतर 2 ओळी तुरीच्या. आता सोयाबीनचं उत्पादन आम्ही खरीपचं आम्हाला मिळालेलं आहे आणि तुरीचं उत्पादन सुद्धा जानेवारीमध्ये अपेक्षित आहे. दोन्हीमध्ये सुद्धा साधारण 8 ते 10 क्विंटल उत्पादन सोयाबीनचं भेटलेलं आहे आणि तुरीचं सुद्धा 8 ते 10 क्विंटलची अपेक्षा आहे. कारण दोन्ही पिकं आता खूप म्हणजे तुरीचं पण पीक खूप सुंदर आहेत. एक सुरू ऊसाची लागवड त्याच्यामध्ये आपल्याला सुरू ऊसामध्ये सुद्धा भुईमुग असेल किंवा उन्हाळी मूग असेल किंवा भाजीपाल्याची पिकं आपण त्याच्यामध्ये घेऊ शकतो.
अच्छा. जसं तुम्ही उल्लेख केलात की यांत्रिकीकरणाचा भाग हा दिवसेंदिवस अतिशय महत्वाचा आहे. नव्हे तो जितका करू तेवढं उत्पन्न अधिक. तर याविषयी तुम्ही काय सांगाल? कारण उत्पादन खर्चामध्ये आपण जर बघितलं की जवळजवळ 70% खर्च हा मजुरीवर खर्च होतो आज. बरोबर. समजा 100 रुपये जर एखाद्या पिकाचा खर्च येत असेल तर 70 रुपये तो मजुरीवरच आज खर्च हो ना. होतो. आणि मजुरांची उपलब्धता सुद्धा वेळेवर होत नाहीत. त्याच्यासाठी यांत्रिकीकरण हे एक म्हणजे काळाची गरज आहे. अच्छा. शेती हा एक दिवसेंगणिक असा घटक आहे की ती एकट्या दुकट्यानी न करता एकत्रितपणे येऊन एक समूहाच्या दृष्टीने जर का ती केली तर ती अधिकाधिक फायदेशीर ठरू शकते. त्याच्यात नवनवीन माहिती मिळू शकते आणि तंत्रज्ञानाची त्याला जोड दिली तर मच्छिंद्रजी घोलपांसारखे अनेक प्रगतिशील शेतकरी हे घराघरातून निर्माण होऊ शकतात. आज तुम्ही इथे आलात, इतकी चांगली माहिती तुमची यशोगाथा आमच्या पुढे मांडलीत की खरंच काय केलं की काय चांगलं निर्माण होऊ शकतं याविषयी इतकं छान सांगितलं. त्याबद्दल मनापासून आभार मानते. धन्यवाद.